Welcome to our channel Kids Learning Mode. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या सुंदर गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांचा छोटासा गोड मुलगा होता. त्यांच्या घरी एक खूप इमानदार कुत्रा देखील होता. त्याचे नाव होते शेरू. शेरूचे आपल्या मालकावर खूप प्रेम होते आणि सगळ्यात जास्त तो त्या लहान बाळाची राखण करत असे. जेव्हा जेव्हा बाळ हसायचं तेव्हा शेरू आनंदाने आपली शेपटी हलवायचा. एक दिवस सकाळी सकाळी शेतकरी आणि त्याच्या बायकोला शेतात खूप महत्वाच्या कामासाठी जावे लागले. घाईघाईत त्यांनी बाळाला पाळण्यात झोपवले आणि घराची राखण करण्यासाठी शेरूला तिथेच ठेवले. शेरू भुकेला होता, पण तरीही तो शांतपणे घराच्या दाराजवळ बसून राहिला, कारण त्याला माहिती होते त्याला बाळाची रक्षा करायची आहे. थोड्या वेळाने घराच्या आत शांतता होती. तेवढ्यात हळूहळू सरपटत एक भयानक विषारी साप घरात शिरला. तो साप थेट बाळाच्या पाळण्याकडे जाऊ लागला. शेरूने जसेच हे पाहिले तो लगेच भुंकत सापावर झेपावला. दोघांमध्ये भयंकर झुंज सुरू झाली. अखेर शेरूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या सापाला मारून टाकले. पण त्या झुंजीत त्याच्या तोंडावर आणि शरीरावर रक्त लागले होते. थोड्याच वेळात बाळाचे आई वडील शेतातून घरी परतले. जसेच ते घरात आले त्यांनी पाळण्याजवळ रक्ताचे डाग पाहिले आणि समोर शेरू उभा होता. बाळाच्या वडिलांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांना वाटले भुकेमुळे शेरूने बाळावर हल्ला केला असावा. रागाच्या भरात त्याने काहीही विचार न करता दांडा उचलला आणि शेरूला मारला. बाळाची आई रडत रडत पाळण्याजवळ धावत गेली, पण तिथले दृश्य पाहून ती थक्क झाली. बाळ तर शांतपणे झोपलेले होते आणि पाळण्याजवळ एक मोठा विषारी साप मरून पडला होता. आता त्यांना सगळे उमजले. शेरूने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या बाळाचा जीव वाचवला होता. हे पाहून शेतकरी आणि त्याची बायको मोठमोठ्याने रडू लागले. त्यांनी आपल्या प्रिय शेरूला छातीशी कवटाळले, पण आता खूप उशीर झाला होता. त्यांच्या घाईने आणि रागाने त्यांच्याकडून त्यांचा सर्वात इमानदार सदस्य हिरावून घेतला होता. शेतकऱ्याला आपल्या अविचारी वागण्याचा प्रचंड पश्चाताप झाला. शेतकरी म्हणाला, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्या दिवसानंतर शेतकऱ्याच्या कुटुंबाने त्यांच्या घराच्या भिंतीवर त्यांचा निष्ठावंत कुत्रा शेरूचा फोटो लावला. फोटोवर फुलांचा हार घातला, कारण आता त्यांना समजले होते शेरूमुळेच आज त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत होता. म्हणूनच पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय कधीही घाईघाईने निर्णय घेऊ नये. Thanks for watching. Please like, share, and subscribe.